सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा मौजे कातपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कातपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। ज्ञानोबरायला ज्ञानदेव वैष्णव मोठा का म्हणतात नीट ऐका। ज्ञानोबरायांनी सुरुवातीला नादी लावले लोक अशी नादी लावावं लागते। लक्षात आलं का बोलणं? अरे नादवादच बिघडतात का कसे बिघडतात माणसं बोला कसे बिघडतात नादवाद बिघडते। समजा चप्पा पोरं बी गेले धुरवडीला समजा बरोबर आहे का नाही आणि एखादा त्याच्यात वार करायचा व्यासला की ही 2-4 जमात मी नाही मा बाप माळकरी हे मी नाही लगे ही 2-4 जण काही नसते त्याचे आजच्या दिवशी माफ असते मला नाही मला जमत नाही येडेस का थम्सअप प्याले असते अशी ना दिला हे नाही रे मला नाही अरे उगा थोडा आंबट लागते बिघडत येत कशानं आ नादवाद बिघडत येत कशानं बिघडत येत माणसं कसं टोपदार होय नादवाद बिघडत येत। ज्ञानोबरांनी नादी लावले नीट लक्ष द्या। काय माहिती का तुम्ही सुरुवातीला एक ऐकून ठेवा कीर्तनातला जो विनोद असतो ना गुरुजी महाराज विनोद असतो ना जेवायला बसल्याच्या नंतर जेवणात भाजी चपाती भात गुलाबजाम पापड बासुंदी सगळं असतं बरोबर आहे का नाही आणि त्याच्या साईडला मिरचीचा ठेसा चटणी किंवा लोणचं कशाला तोंडीला टेस्ट म्हणून चपातीचा घास बासाचा खायचा जरा तिची चव लागा नाही ती निस्तं असं केलं लोणचं की जेवण मोसम धरतंय। ध्यानात बसलं का नाही बसलं तुमच्या मोसम धरणार जेवण अर्धी जास्त खाणार माणूस। विनोद लक्षात माझ्या बोलण्यात लक्ष द्या। कीर्तनात जो विषय मांडतोय हे त्याचं जेवण आहे विनोद फक्त टेस्ट पुरता घ्यायचा मोसम धरण्यापुरता। ध्यानात बसलं का नाही फक्त टेस्ट म्हणून घ्यायचा। आता काही जण निवळ लोणच्यावरच जेवण करीत असतील ती निराळी गोष्ट आहे बरोबर आहे का नाही त्यांना जर जेवणानं त्यांचं पोटच नसन भरत तर मग मिरच्यावर ह्याच्यावर त्याच्यावर आपलं टेस्ट मध्येच आकरा होतंय का पुन्हा म्हणते आरती वाहतन ते राहून गेलं राहू द्या आता वेळ कमी आता कशा ध्यानात बसायला का नाही बसायला माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या। काय ज्ञानोबरांनी सुरुवात कशी केली बघा। ज्ञानोबरा म्हणले चला 4 मुक्त्या मिळत्या 4 आम्हाला पण तिथं जाऊन काही नाही उभा क्षण भरी किती तुम्ही बोला गाड्या मी हाणून घेईन बरं का खरं तुमच्या हा तुम्ही मोकळे म्हणणं बोला किती क्षणभर आले ना माणसं नाद चला हा क्षणभर आहे चला क्षणभर आहे आणि आणून गुतविले की ज्ञानोबराय म्हणले रिकामार धगडी राहू ही सवय असती त्याची। लक्षात आलं का बोलणं? पुन्हा ज्ञानोबराय म्हणले हरिपाठाची विशेषता आहे काय काही नाही महाराज 4 मुक्ती पदरात पडतात। बरं मुक्ती म्हणजे तरी काय नुक्ती नाही आपल्याला नुक्ती माहिती काय सप्ताह झाला सरी नुक्तीच आमच्याकडे नुक्ती म्हणतात बुंदीला तिकडे बीड जिल्ह्यात तुमच्याकडे काय म्हणते नुक्ती आहे का शब्द पण हा नुक्ती नाही मुक्तीचा विषय चाललाय। मुक्ती शब्दाचा अर्थ काय अहो सरळ तुकोबराची एक व्याख्या सांगतो मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे बरोबर आहे ना बरोबर आहे की मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे बरोबर आहे ना अभंग बरोबर ही एक व्याख्या। आणि महर्षी पाणिनीने एक व्याख्या मांडली काय पाण्यासारखं व्याकरण महर्षी पाणिनीचं कुठला बी अर्थ काढायचा असला की अगोदर व्याकरणाकडे वशिला लावा लागतो ओरिजिनल अर्थ व्याकरण देणार। काय म्हणतं व्याकरण मुईच्या विमोचने विशेषेन विमोचना पुन्हा ऐका डबल एकदा त्याला पिष्टपिष्यने न्याय म्हणतात पिसू सांगणं मुईच्या विमोचने विशेषेन विमोचना याचा अर्थ आहे विशेष रूपानं संसारातून मोकळं होणं त्याचं नाव मुक्ती। त्यांना बसलं का नाही बसलं बोला मोकळं होणं त्याचं नाव कापसे पाटील मुक्ती बरोबर आहे का नाही? मग आता खरं बोला आपले माणसं मोकळे व्हायलेत का जर आमच्या बीड जिल्ह्यातल्या भाषेत बोलू का तिकडल्या ढंगात बोलू का आपले माणसं रुमण्यानं जरी चिचून मोकळे केले तर लवकर मोकळे होत नाही होतेत मोकळे आपले
मोकळे होत नाहीत आणि आपल्याला मुक्ती मिळत नाही. राजशास्त्रामध्ये राजा भर्तृहरी नावाचा राजा होऊन गेला, आपल्याला कथा सगळ्याला माहिती. त्या राजा भर्तृहरीनं 3 शतकं लिहिलीत. मला ती कथा नाही सांगायची, आंबा इकडे गेला आणि तिकडे गेला आणि तिकडून इकडे आला आणि बायको, अशी ती कथा आपल्याला माहितीच आहे, बरोबर आहे. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, राजा भर्तृहरीनं तिथपर्यंत कथा माहिती तुम्हाला. कुठवर सगळं सुरून दिलं, जंगलात तपश्चर्याला निघून गेला, माहिती ना महाराज तुम्हाला सगळं. आपण तर ऐकलेलीच आहे, बाबा ऐकली ना तुम्ही. निघून गेला. पाटील तुम्ही ऐकली का विठ्ठल? नाही, जाऊ द्या आता, नाही सांगतच नाही, जाऊ द्या. हां जाऊ द्या, सांगू का आता? त्याचे 20 रुपये वेगळे पडते. हां राहू द्या, मग पैशात मग नको हो म्हणाले, पुन्हा मी पुन्हा ऐकतो म्हणाले, पण हे नको हो सांग. ध्यानात घ्या, तिथवर कथा तुमच्या लक्षात आली, बरोबर. आणि मग राजानं त्या प्रधानाला गादीवर बसवलं, राजा तपश्चर्याला निघून गेला. आणि राजानं मग तपश्चर्या करत असताना 3 ग्रंथ लिहिले. मी वाचण्यात 3 वाचण्यात गेले माझ्या. कोणते? नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. नीती कशी असावी ही राजा भर्तृहरीची नीती महाराज. माणसं म्हणजे अरे नीतीनं वाघ जरा, ही राजा भर्तृहरीनं शिकविली. हे मेकअप आहे नाही, तुम्ही मेकअप वगैरे आपण करतो ना, ही कसं कसं मेकअप करावं हे शृंगार शतकामध्ये राजा भर्तृहरीनं लिहून ठेवले महाराज. त्याला शृंगार रस असे म्हणतात. आणि वैराग्य शतक नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्या वैराग्य शतकाच्या सुरुवातीलाच राजाचा श्लोक आहे. काय? वयमेव जीर्णा न तृष्णा न जीर्णा. राजा म्हणतोय माणसं वयानं जीर्ण व्हायलेत, पण माणसं वासनेनं तृष्णेनं जीर्ण होत, मग मुक्ती आपल्याला मिळत नाही. सोपी गोष्ट आहे मुक्ती. हो, मुक्ती सोपी गोष्ट आहे. पोरगीचा आगाव आहे महाराज, लय आगाव पोरगी. कोण कोण? मुक्ती. आपल्याकडे काही पुरी असतात ना महाराज, मुंबई पुण्याला 5-6 महिने मामाकडं वगैरे दिवाळीच्या सुट्ट्यात उन्हाळ्यात जाऊन राहून जर आल्या तिकडलं ते बघून की मग गावाकडे येताना ती उचटाचाची चेपल अशा शिंगा हलीतच येतात महाराज. अशा हां अशी अशा शिंगा हलवीत चालणार. ती तिकडले कपडे आणि ती शिंगा हलविण्याची पद्धत आणि ती उचटाचाची चेपल. ही जुने माणसं पारावर बसलेले असते. ते म्हणतात अवघड आहे. काय म्हणते? अवघड आहे. पण त्याच्यात बी काही निबरे पोरं बसलेले असते. ते म्हणते हे असला ताल खेड्यात नसतो जमत. ध्यानात बसलं का नाही बसलं? तुमच्या ध्यानात बसलं का नाही बसलं सांगा. मुक्ती पोरगी एवढी उन्हाळ आहे महाराज. ती म्हणती नेसंत पैठणीच असली पोरगी महाराज. हा लय खतरनाक पोरगी. ज्ञानोबारांनी त्याचं चिंतन केलं. कसं मी पुरावा देऊन बोलणारा माणूस आहे. बोलण्याला कीर्तनकाराच्या काय असावा? काय असावा कीर्तनकाराच्या बोलण्याला? पुरावा असा. हा पुरावा नसल्यावर महाराज पुरावा, काही अडचण नाही त्याची, बरोबर आहे. पण बोलण्याला काय असावा? पुरावा असावा. ज्ञानोबराय म्हणतात ही पोरगी 17व्या अध्यायातलं चिंतन आहे. ज्ञानोबराय म्हणतात गुण कुसुमांची माळा, गुणरूपी पुष्पांची माळा घेऊन या मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षतेचा गळा किंवा शीत पावे. ज्ञानोबराय म्हणतात गुणरूपी पुष्पांची माळा मुक्तिरूपी पोरगी हातात घेऊन तयार आहे, वरायला बी तयार आहे. पण तिची अट्ट आहे वैराग्यवान असला पाहिजे आणि निरपेक्ष वृत्तीनं जीवन जगणारा असला पाहिजे. अशाच्याच गळ्यात मी माळ घालील, खबुळ्या बांड्याला वरायला मी तयार नाही. आहे का वैराग्य आपल्याकडं? हो, आपल्याकडं वैराग्य आहे. स्मशान वैराग्य, करपट वैराग्य, प्रसूती वैराग्य. 2 सांगतो, एक सांगा आपली लायकी नाही, अजून तेवढं वय नाही, बरोबर आहे का नाही? 2 सांगतो. कोणतं? करपट वैराग्य. आपल्याकडे जाहीर आटम आहे किंवा कोणता? पाहुणे रावळे आले, जुना आटम आपल्याकडं पुरणपोळी म्हण. काय सणासुदीचा आटम कोणता आहे आपल्याकडं? बोला की कोणता? पुरणपोळी. माऊली पुरणपोळी म्हणा, साहजिकच आहे ना. बरं, पुरणपोळी नावाची बाई एवढी साधी सरळ आहे महाराज. बाईची तक्रारच नाही. कशा संगबीन कुणा संगबीन नांदती, काही घेण देण नाही तिला. काही नाही. तुपाबरोबर नांदणार, दुधाबरोबर नांदणार, कुणा संगबी नांदती का नाही. अहो सरळ बोलतो. तुमच्या गुळवणी माहिती का? साधं गुळाचं फुळूक पाणी केलं तरी बाई बिन तक्रारी नांदती का नाही नांदत? बोला की नांदती का नाही? आता गुळवाण्या नाही, साखरेच्या पाण्यासंग बी बाई नांदती का नाही? नांदती. बाईची तक्रारच नाही. आणि अशी बाई बी महाराज, अशी गोड बाई महाराज, काही घेणं नाही देणं नाही, तक्रारच देत नाही. 2 खा 3 खा 4 खा, काही त्रास देत नाही. पण मुक्कामाला जाईपर्यंत बाई साहेबाची तक्रारच नाही.
आणि एकदा बायका मुकामाला जाऊन पोहोचली, तिला किती बी सांगा अगं कीर्तन आहे ग, ऐकतच अगं जरा दम मुजितच नाही महाराज. आणि मग ही असली अवस्था होऊन बसली आणि करपट करपट ढेकर यायला लागले की माणसं काय म्हणते आत्ता म्हणून पोळी खायची आणि येड उठत आहे सकाळी शिळ्या खातय. काय करा खात नाहीत शिळ्या माणसं, ह्याला म्हणायचं करपट वैराग्य. आपल्याकडं स्मशान वैराग्य. कसलं स्मशान वैराग्य म्हणे. काही नाही महाराज, मातीला जाणार माणसं ते तंबाखू हातावर घेतलेली ती शिस्ती मानते. काय खरं नाही माणसाचं. काय काल बोलला आमच्या संग म्हणा, काय खरं काय खरं माणसाचं. काय जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड. काल पोहे खाल्ले, काल आम्ही संग पोहे काय द्यायला अवघडच आहे सगळं. जमलं का नाही ते पाण्याची बाटली नाही गुळणा करून दाखविला असता मी लई ना. काय काही नाही महाराज. ह्याला ह्याला काय म्हणायचं. क्या बात आहे. स्मशान वैराग्य आणि प्रसूती वैराग्य ते मी 80 वर्षाचं झाल्यावर सांगतो, आता सांगत नाही. बरोबर आहे का नाही, लक्षात घ्या. हा मुद्दा वैराग्य नाही. अहो महाराज म्हणतात ना, नो हे वैराग्य सोपारे मज बोलता वाटे खरे. अहो वैराग्य सोपं नाही महाराज. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आणि पुन्हा ऐसे कोणी ऐकायला सोपं आहे. वैराग्य नीट ऐका. आणि खानदानी आळशी महाराज. कोण वैराग्य खानदानी आळशी दत्त महाराज. त्याला काही नाही महाराज. महाराज किती बी कोणी काही म्हणू द्या, बुटतच नाही महाराज. पण एकदा वैराग्य जाग झालंय म्हणून जर कळालं, उठले नि वैराग्य जाग झालंय म्हणून जर कळालं, इंद्रिय जागेवर थांबतच नाहीत महाराज. ही वैराग्याची ताकद आहे. पण ती आळशी महाराज, त्याला काही नाही आळशी. आणि ती पोरगी एकच म्हणायली काय, मला वैराग्यवान पाहिजे आणि निरपेक्ष पाहिजे. निरपेक्ष म्हणजे सोप्या भाषेत बोलतो, एकदा जर बायको संसारात माघारी बोलली तर पुन्हा घराचं तोंड बघत नाही, त्याला म्हणायचं निरपेक्ष. आमच्याकडे परमपूज्य वैकुंठ श्री रामकृष्ण महाराज वरबगावकर नावाचे एक साधू होऊन गेले. त्यांनी सांगायचं काय, ते म्हणायचे आपल्याला असं झालं, कोडग्या लाज नाही कालचा कोडगा. किती मी म्हणा बायकोनं लय शा दिल्या, बायको बोलतच असती, तोंडानं हाय फटकळ पण लय जीव लावती असं म्हणायचे महाराजाचे शब्द होते. असू द्या. मुद्दा आपल्याकडे वैराग्य नाही. आडनाव बी नाही आपल्याकडे वैराग्याचं, आडनाव बी महाराज. आणि ही पोरगी म्हणती कोणती, हो पोरगी मुक्ती म्हणती काय, वैराग्य निरपेक्ष असेल तर त्याच्या गळ्यात माळ घालणार नाही तर माळच घालणार नाही. बोलणं कळायलंय का नाही कळायलंय खरं सांगा. भाषा कळायली नाही तर आम्ही नांदेडच्या खाली कीर्तनला गेलो. नांदेडच्या खाली कर्नाटक बाउंड्रीकडे तिकडे जरा तेलंगणा गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्या गाडीजवळ आले आणि मला म्हणले महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या. मी खालीवर बघायला मेलो, धोतर असून आल्या. माझ्या डोक्यात गडबडी साडी आली काय गुंडाळून घरची का आता सांग बरं. ते काट बी असे झालेत की साडीचा काट आहे का धोतराचा ह्याचा बी मेळ लागत नाही किंवा महाराज काय. पण ती नंतर मला कळालं ते आमच्या ड्रायव्हरची सासरवळ तिकडली असल्यामुळे ती म्हणला नाही महाराज इकडली भाषेचा अशी काळजी करायचं काम नाही. मग माझ्या ध्यानात आलं, बोलून कळालं का नाही कळालं. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. आपल्याकडे वैराग्य नाही, निरपेक्षता नाही, पोरगी मिळत नाही. पोरगी लय आगाव पोरगी महाराज, सहजासहजी कोणाच्या हाताला लागणारी नाही. आता कसं असतंय महाराज, हा काही बी करून मिळवायचंच डोक्यात असतंय का नाही माणसाच्या. एखादी गोष्ट कोणती बी काही बी करून मिळवायची. आणि जर प्रयत्न करून बी मिळत नसलीच तर माणसं वशीला लावतेत का नाही लावत. हा बघू ह्याच्या जवळचे कोण कोण आहेत, काय कसं आहे ही कोण. माणसं आधी पहिला अंदाज हे काढतात की साहेब कुणाचं ऐकतात. मग माणसं म्हणतात काय आता समजासाठी महाराज समजा आमच्या नावानं बोबाट आहे काय, लई पैसे घेतात, मोजीतच नाहीत, ऐकतच नाहीत, कुणाचंच ऐकत नाहीत, असा बोबाट आहे का नाही आमच्या नावानं.
सरळच आहे की उगा आपण लोकांनी बोलण्यापेक्षा आपण उघड बोललेलं बरं. माणसं म्हणते आरती पण कसं र, पण ते काय म्हणजे विठ्ठल बाबा म्हणते आरती काय, पण ते सदानंद गुरुजीचं मूडीत नाहीत म्हणून कळालंय आम्हाला. असा वशीला लावत येत का नाही माणसं? बोला ओ कसा बोला कसा वशीला लावणारच माणसं महाराज. मग ही कसं आहे, आपल्याला काही बी जी होईन ती होईन, लग्न करायचंय मुक्ती बरोबर. कुणाबरोबर? मुक्ती बरोबर. मग ही पोरगी राहायला कुठं ह्याचा आधी अंदाज घ्यावा लागेल ना. पोरगी राहायला औरंगाबादला किंवा पैठणला आणि इथं कातपूरमध्ये हिंडायला, मला लग्न करा वाटायला तिच्या संग, तू तिथं जा. ती पोरगी राहायला कुठे ह्याचा अंदाज काढ बरं. कुणापाशी राहती? काकापाशी, मामापाशी, का घर करून का रूम करून राहती, का हॉस्टेलला राहती, कॉलेजला कोणच्या, ट्युशन कुठे काय, ती सगळं तिचा अंदाज घ्यावा लागतोय का नाही? बोला ओ कसा घ्यावं लागत नाही? सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि मग डायरेक्ट जमतंय का? नाही नाही नाही, ते सगळं अंदाज घ्यावा लागतोय आधी. आपलं बी तसंच आहे. आपल्याला लग्न करायचे मुक्ती बरोबर. कुणाबरोबर? मुक्ती बरोबर. मग हिचा आधी अंदाज घ्यावा लागेल ना आपल्याला की ही बाई नेमकी राहती कुठं. काय कापशी पाटील माहिती तुम्हाला कुठं राहते ती? माऊली तुम्हाला माहिती का? हो म्हणायचं नाही नाही म्हणायचं काय त्याला उगं. तुम्हाला माहिती का? मी सगळे लिहितो. तुम्हाला माहिती का? नाही माहिती. तुम्हाला नाही माहिती. राम महाराज तुम्हाला माहिती? कोणाला? गुरुजी तुम्हाला माहिती का? नाही माहिती. चौबदार तुम्हाला? आता मला सांग तुम्हाला कोणाला? महाराज लोकांनी नाही ना दिथाप चल. तू का म्हणे नामा पाशीच्या ऐसे बहुता ग्रंथी बोलिये, ऐसे बहुता ग्रंथी बोलिये. तू का म्हणे नामा पाशीच्या पुरीचा नंबर सापडत देण्यात आलं का? बोलला माहितीच होतं पण जरा आठवत नव्हता. ही 99-21 कसं तरी हाय, पण ते हाय काहीतरी. बरोबर आहे का नाही? अहो आपल्याला लग्न कुणाबरोबर लावायचंय? बोला मुक्ती बरोबर. मग ही राहायला कुठे? सरळ आहे की तुम्ही बोलत मी हाणून मोकळे म्हणून बोल. कुठं राहायलाय? नामापाशी राहायलाय. नामापाशी. ओ विठ्ठल भाऊ कुठं राहायलाय? बोला आता जी होईल ती होईल. आता हा बोला. हा आता ढिल्या अंगानं कळा नाही माणसाली काय पूर्वी असं मी म्हणालो तरी उगं कसं र, पण आता जी होईल ती. आता जिथं उजडन तिथं उजडन. आता हो द्या जी व्हायची ती व्हायची. आता हा बोला आता कुठं राहायलाय? आता चिरकर की फिरकर आहे. आता हा तुम्हाला चिरकर की फिरकर माहिती का? कापशी पाटील तुम्ही ऐकले का चिरकर की फिरकर? गुरुजी तुम्ही चिरकर की फिरकर नाही ऐकलं? हा ह्यांनी ऐकले बघा. चिरकर की फिरकर. चिरकर की फिरकर देवा तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहित नाही म्हणून. तुम्हाला माहिती का? नाही सांगतो. एका माणसानं सकाळी सकाळी जावळात कळतं ना, जावळात पहाट जांभळं विकत घेतले. काय विकत घेतले? मोपून घेतले जांभळं. नेमकी काळं जांभळं, भुंगा बी काळाच. गोंधळात ती भुंगा आला त्या मापामध्ये आणि त्यानं जांभळं घेतले. मग एक उचलावा तोंडात टाकावून नेमकं भुंगा आला आणि तोंडात टाकला. दाता खाली गेल्याबरोबर भुंग्याने चिर केलं. ही जांभळं खाणार एकच म्हणला, बाबू चिरकर की फिरकर तोल में आया है. त्यानं बसलं का नाही? आता ही कात पूर्ण चिरकर की फिरकर 2-3 वर्षानं तोल में आया है. ध्यानात बसलं का नाही? लय दिवसाचं आमचं चाललं होतं पण ती मिळत होंड्यातच आपलं हे म्हणजे ते लॉकडाऊनचं ते आलं की मध्ये. बरोबर आहे का नाही? आता ते काय गप कुणी खरं निघत नाही तोंडातून त्याला काय. आता तोल में आया है जी होईन ती होईन. आता हा कुठं राहिलाय पुरी? अहो तू का म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलियले. बरेच ग्रंथकार म्हणजे संत सांगायलेत काय मुक्ती कुठे? नामापाशी. इकडं काय केलं? आता हो बोल नका आता ही ऐकू द्या. आता ही मस्त विषय बघा गुरुजी ऐकण्यासारखा लय गोड विषय. ग्रंथकार काय म्हणायलेत? मुक्ती कुठं राहायलाय? नामापाशी. ह्या नामाच्या पाशी मुक्ती राहायलाय ही संतांनी मांडलं. आणि पण वेदानं आणि शास्त्रानं एक काम केलं. काय? ते म्हणले ह्यांच्या विरोधात केस टाकायची कोर्टात. टाकली केस कोर्टात. अपील केलं. थोडक्यात काय केलं? कुणी अपील केलं? नाही संतांच्या विरोधात वेदानं अपील केलं. काय म्हणालेत वेद? ज्ञानविन मोक्षु नाही हा सिद्धांत. ज्ञानविन मोक्षु नाही हा सिद्धांत.
चांगलं ध्यान देऊन ऐकायसारखा विषय. नामानं संतांनी काय सांगितलं? मुक्ती कुठं? बोला की नामापाशी. वेद काय सांगायलाय? ज्ञानविन मोक्ष. वेद सांगायलाय ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि ग्रंथकार सांगायलेत नामाशिवाय मोक्ष नाही. आता केस कुठं? केस कुठं गेली? कोर्टात गेली. कोर्टात जेच नाही एकच सांगितलं. हा बोला काय म्हणणं आहे तुमचं? हो बोला तुमचं काय म्हणणं आहे? राम महाराज काय म्हणणं आहे तुमचं? त्याने सांगितलं आमचं एकच म्हणणं आहे. काय? उग गोरख महाराज आणि मी आमच्या दोघांचं म्हणणं आहे. काय? नामाशिवाय मोक्ष मिळत नाही. माऊलीनं कापसे पाटलाने अपील केलं त्याच्यावर. काय त्याने सांगितलं? काय ओ वेदशास्त्र सांगायलेत काय? ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. जेचं काम काय? न्याय. बोला की निकाल देणं न्याय द्यावा लागेल ना. पण न्याय असा कसा मोगम देता येतो का? कसले बी टाय आणि कोट आणि काही बी घालून वकील कोर्टात येऊ द्या. कोर्ट फक्त दोन गोष्टीचे. कोणत्या? या बात आहे साक्षीदार आणि पुरावा. हे सोडलं तर कोर्टात काय शिमगा आहे का? काय कोर्टात कसले बी कोट घालल्यावर काय जॅकेट आणि कोट किती बी घालते. कोर्टात दोन किती गोष्टी महत्वाच्या बाबा. एक साक्षीदार आणि दुसरा पुरावा. पुरावा. जेच नाही एकच सांगितलं. ऑर्डर ऑर्डर. सगळं शांत. त्यांनी सांगितलं एकच. ग्रंथकाराला म्हणणं आहे तुकोबारायला ज्ञानोबारायला सांगणं. नामाजवळ जर मोक्ष आहे तर साक्षीदार आणि पुरावे द्या. आणि वेदाला आणि शास्त्रालाही सांगणं ज्ञानाशिवाय जर मोक्ष नाही तर साक्षीदार आणि पुरावे जाहीर करा. उठले सांगितलं. हा बोला. ज्ञाना वेदानं सांगितलं तुमच्या आधी मांडा. साक्षीदार द्या पुरावा द्या. अरे द्या बटाट्यासारखे टाका बघायला नाही लोक. आता सांगा बरं महाराज झोपीचा वानवळ आहे काय का चेहऱ्यावर? बरं असं वाटायला का पहिला दिवस असल्यावर? खरं सांगा. नाही नाही वाटायले का? असं वाटायला 2-4 दिवस होऊन गेलं सप्त्याला आणि एवढं रंगलंय का नाही वातावरण? कसं व्हायला लागलंय आता? कसं हो कसं असं मुरलेल्या माणसं मुरलेली आहेत महाराज. हा ही माणसं मुरलेले लोणच्या सारखी. ही माझी मी जी प्रमाण म्हणाल ती पाठ आहे ह्यांच्या. मुरलेली माणसं आणि मुरलेलं लोणचं कसं बी खाता येते. माणसं पहिल्यांदा मधला मसाला हाणते. मसाला संपाला कातडं खाते. कातळ संपलं की मधली मज्जा खाते ती मांस. त्याच्यात बी काही वाटा नाही गेले की केसळ्याहून दाताळ फिरणार असे हळूच फिरणार दाताळ. त्याच्यात बी काही वाटा नाही गेले की पाण्यात बुडू बुडू चोकणार. मुरलेला असला असते. ध्यानात बसलं का नाही तुमच्या? मुरलेली माणसं आहेत मुरलेली महाराज. हा ऑर्डर ऑर्डर. इथून आलत नाही म्हणले. हा बोला काय? ओ ना बरं आहे म्हणले. बोला ग्रंथकार बोला काय म्हणणं आहे? नामाशिवाय मोक्ष नाही. बोला साक्षीदार आणि पुरावे द्या. तुकोबारायांनी सरळ सांगितलं साक्षीदार. 1 अन 2 साक्षीदार नाहीत. किती? मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष तुकोबारायांनी जाहीर सांगितलं मिळाड 1 अन 2 साक्षीदार नाहीत आमच्याकडे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. लय साक्षीदार आहेत की नाम जागेवर बिल काढतं महाराज. आता तुम्ही कातपूरचे बाजार पैठणचा का कधी असतो? शुक्रवारी. दिवसभर कामाला माणसं बरोबर. कामाला माणसं आणि जाणार पैशाला. अरे ते मालक ते पैशाचं येडेस काय? अरे जुनी पद्धत कशी? शुक्रवारी ये कसं बरोबर. बिल काढण्याची पद्धत कशी? बाजारच्या दिवशी. ही वेदाची शास्त्राची पद्धत आहे. बिल निघत नाहीत असं नाही. तिकडून बी बिल निघत येतच वेदाकून बी.
पण आठवड्याला ती मालकाच्या मनावर येईन तेव्हा बिल निघणार ती. बऱ्याचदा शुक्रवारी बी निघत आहे का? समजा सोयाबीन आहे का असली तुमच्याकडे? सोयाबीनचं पीक थोडंफार कमी जास्त सोयाबीनचं पीक आहे म्हणा. गुरुवारपर्यंत झालं, उग 2 काकऱ्या राहिल्या. किती राहिल्या? ही माझी भाषा कळती का तुम्हाला? ही 2 काकऱ्या राहिल्या. आणि 2 काकऱ्या आता काय, मी शिकलेला आहे महाराज. मी काही असं नाही मी अलीकडला कीर्तन कराय, पण माझा ढंग मराठवाडी, त्या भाषेत बोलू तर गोड लागन. बरोबर आहे का नाही? सवय लागलेली ना. 2च काकऱ्या राहिल्या. आणि मग गेला ते मालक, ते पैशाचं ते येडेच का थोड्यासाठी कशाला शिपूट ठेवलं सुग म्हणतात का नाही माणसं. ती काय कर, बाजारला जायचं पैठण, अरे सकाळी जाऊन 2 काकऱ्या काढून ये, दुपारून पैसे घेऊन जाऊन बाजार करून ये, झालं की. बरं ती बाजाराच्या नादात जातात का तेवढ्या 2 काकऱ्याकडे लागतात का? आज गेला मालक, काय गेला शुक्रवार, शनिवारी मालक ती झालं तर ती बघा कसं कळत नाही रे, शनिवार रविवार बँका बंद, सोमवारी ये. म्हणजे लांबणीवर जातंय का नाही? बरं निघत नाही का बिल? बोला की निघत नाही का? आणि 100% निघणार. पैसे बुडतच नाहीत महाराज. 100 जे बुडवितो तो नरकाला जातो. ध्यानात अभंग या बिलच निघणार. पण जरा ही पद्धत कुणाची? वेदाची, शास्त्राची, ज्ञानाची पद्धत आहे ही. पण कापूस याची का तुमच्या? कापूस असतो का कापूस? आमच्याकडे कापूस याची दिवसभर कापूस याचायचा, मापायचा. किती रा? 10 किलो. हा कसा आहे रा? 1 रुपयाने. हा घेतो हे 10 रुपये. कसं? हा 10 तुझा 20. हा 20. अशी पद्धत आहे का नाही? ही पद्धत आहे नामाची. तात्काळ बिल, कामन बिल, मुखी नाम, हा घ्या मोक्ष. ही पद्धत आहे. लक्षात आलं का कसं? ही पद्धत मांडली, नामाची पद्धत आहे. तात्काळ बिल अडकिणारच नाही महाराज. आणि आईशी साक्ष बहुतांची, बहुत साक्षीदार आहेत म्हणलं की तिकडून सांगितलं मिलोड ऑर्डर. तुम्हाला जे काही मांडायचंय ते पिंजऱ्यामध्ये येऊन मांडा. चुकीचंय. तिकडून त्यांनी जरा फायली घेऊन गोंधळ घातला. कोणी? वेदाच्या वकिलानं. की इकडून सांगितलं ऑर्डर. तुम्हाला जे मांडायचंय ते पिंजरे, असंच गाव कसं असते ते पिंजऱ्यामध्ये येऊन मांडा. गीता ठेवलेली ती असते ना ती सिस्टीम. ही वेदाचे शास्त्राचे वकील तिथं आले. म्हणजे बोला मला आमचा एक आक्षेप आहे, अपील आहे. म्हणले काय अपील आहे? आयसी साक्ष बहुतांशी. असं अनेक वचनात बोलू नका म्हणून सांगा त्यांना. नावानिशी पुरावे साक्षीदार द्या म्हणा. कसे साक्षीदार द्या? नावानिशी बहुतांची साक्षी. माणसं म्हणतात ना, अरे काय तुम्हाला माहित नाही का काय? अरे गार हित नालाय काय रे? अरे सर गाव साक्षीला म्हणतात का नाही माणसं? सर काय म्हणणार? मला काय? अरे सर गाव काय साक्षीला आहे. बरं हा सर गाव साक्षीला हे गावातल्या बैठकीत जमतंय, पण कोर्टातल्या बैठकीत मानता येते का सर गाव साक्षीला? हा जमतंय का? कोर्ट मान्य करताय का? बोला ओ कसा मान्य मान्य करताय कोर्ट सरगाव साक्षीला? कोर्ट एकच म्हणणार आहे काय? लेखी साक्षीदार जाहीर करा, पुरावे जाहीर करा तर जमतंय. खोट्या साक्षीवर बी माणसं सुटले नाहीत. ज्या गावाला माहित नसतं हे खोट आहे म्हणून, बोला की माहित नसते, पण कोर्टामध्ये पुराव्यानिशी मांडलेलं साक्षीनं मांडलेलं असल्यामुळं काही बोलता येत नाही. पुढच्या पार्टीला बी माहिती यार ही सगळा चुकीचं आहे र म्हणते माणसं. पण काय करू, मनगट बळ कमी पडलं. पैशाच्या बळावर कोटी देऊन बी साक्षीदार घेतलेत का नाही? बोला कातपूरकर बोला. घेतले नाहीत? घेतले. बरं कसं आंबट व्हायला का जरा? खरं नाही म्हणजे खरं सांगा, मला तुमची चाली माहिती नाही, गाव काय चालीच आहे ती माहित नाही. बरोबर आहे का नाही? पण व्यवस्थित चाललंय का एवढं सांगा फक्त, बाकी काय नाही. कळा होय व्यवस्थित चाललंय ना? काही असं अडचण नाही ना काही? हा म्हणजे मी बी फिटिंग करतोय, कारण मला एकच आहे फिटिंग करायची. कोण्या बी अभंगाची फिट करून टाकायची, पुन्हा पाचवर बसू नये. हा कारण काही जण फक्त पाचरी हाणाय आले असते. त्यांना झालं का तुमच्या पाचर बसता कामा नाही, एवढी नट बोलट आवळून घ्यायचे महाराज आपलं. बरोबर आहे का नाही? हा ह्याने काय सांगितलं? वेदांना शास्त्रानं काय अपील केलंय? नाव सांग वैयक्तिक. साक्षीदार बहुतांची ही जमणार. तुम्ही सगळे बोलू जा. ह्याने काय सांगितले? कसे पाहिजेत आम्हाला? लेखी आणि नावानिशी साक्षीदार पाहिजेत. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबा राय म्हणले नावानिशी साक्षीदार जर पाहिजे असतील
पहिला साक्षीदार नावा निशी दिला आपला इथं बसलेला बाबा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 शिवाचा. म्हणती वाचा तया मोक्ष, वाचा तया मोक्ष, म्हणती वाचा तया मोक्ष. फिट व्हायला लागलंय का पाचरी बसायला? कसं पाचर बसती काय म्हणले? कशा पाचरी बसत्यात आता बाहेर माग सर पाचरी बसत असते. पाचरीच बसू देत नाही, जी होईन ती होईन. आता हा पहिला साक्षीदार दिला कोणता? ही तर बसलेला ही कोण? नाही नाही हर हर महादेव कलेश्वर. ही बाबानं सांगितलं हरी 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 मंत्र हा शिवाचा. हा घ्या साक्षी. म्हणती जे वाचा तया मोक्ष. तिकडून फायली घेऊन दिंगण ऑर्डर ऑर्डर. तुम्हाला जे मांडायचं ते पिंजऱ्यात येऊन मांडा. आले वेद पिंजऱ्यात. बोला काय म्हणणं आहे? काही नाही मिलॉर्ड, अपील आहे. म्हणले काय? साक्षीदार देऊन देऊन तुम्ही दिला पण भोळा. कसला दिला? अपील केलं ना. काय बरं अपील केल्यावर उत्तर द्यावं लागतंय का नाही? बोला. 100% उत्तर द्यावं लागतं. अपील आहे कसलं का असं ना, ती अपील आहे ना महाराज. अपील नाही का ती? अपील आहे. बरं आपल्याला माहित नसतंय का आपण जी मान वकिलानं लिहून दिली ती सगळं खोट आहे म्हणून? आपणच पैसे द्यायचे आणि तेच ऐकायचं खोटं बोल म्हणून. असं असतंय का नसतंय सांगा? त्याने अपील केलं. हो अपील आहे मिलॉर्ड. काय अपील आहे? साक्षीदार दिला पण कोण? म्हणले शिव पण भोळा. शिव भोळा साक्षीदार आहे. भोळा. त्यांना म्हणावं साक्षीदार द्यायचे तर चांगला सुपाऱ्या घेणारा साक्षीदाराच्या नादी लागा. मग कळन तुम्हाला. कायमस्वरूपी सुपाऱ्या घेणार. ज्ञानोबराय म्हणले यार सुपाऱ्या घेणारा बुमलून सांगायलाय. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे विधी लोक उधरती, नामे विधी लोक उधरती, नामे विधी लोक उधरती. पात्री बसायलात का? ते म्हणले भोळ्याच्या नाद सुपाऱ्या घेणाराच्या नादी लागा खून करणाराच्या. ज्ञानोबराय म्हणले खून करणारा बुमलू बुमलू सांगायला आणि प्रसिद्ध आहे पुराणात. बोलिले वाल्मिक. वाल्या कोण होता? सुपाऱ्या घेणारा होता. सुपाऱ्या बाबा बरोबर का? कायमस्वरूपी त्यानं बिगर माळ करीत किती हाणले. माळ करी लय कुचली होती त्यानं. बिगर माळ करायचं गणित नाही. बरोबर लय हाणले होते महाराज. महाराज दिसले की हाणायचा. नारदावर उगारला होता म्हणजे काय विषय सामान्य गोष्ट आहे का? हे असला नारदावर सुद्धा खून करण्यासाठी, नारदाचा खून करण्यासाठी निघालेला सारखा असला साक्षीदार दिला ज्ञानोबरायने. म्हणले नामे तिन्ही लोक उद्धरती. ही झाली साक्षीदार. अपील केलं तिकडून. ऑर्डर ऑर्डर. तुम्हाला जे मांडायचं ते पिंजऱ्यात येऊन मांडा. म्हणले बोला. साक्षीदार ठीक आहे मान्य आहेत आम्हाला. कारण वेद आहेत ते काही गैराती नाही ना. वेद आहे. त्यांनी सांगितलं भगवान शंकर बी आम्हाला मान्य. भगवान शंकर आम्हाला आणि वाल्मिक ऋषी सुद्धा आम्हाला. पण त्यांना म्हणावं काय काय पुरावा? भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. शास्त्र देतात आमच्याकडे साक्षीदार बी कमी नाहीत. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा मौजे कातपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कातपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.